आपल्या विविध मागण्यांसाठी आज संग्रामपूर येथील तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर महसूल सेवक संघटना संग्रामपूरच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू झालेलं आहे। विविध मागण्यांसाठी या ठिकाणी हे सेवक आंदोलन करीत आहेत। हमारी मांगी पूरी करो, हमारी मांग पूरी करो। संग्रामपूर येथील तहसील कार्यालयासमोर विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या सेवकांचं एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू आहे। विविध मागण्या घेऊन हे सेवक या ठिकाणी उपोषणाला आंदोलन करतायत। काय मागण्या आहेत आपल्या? विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीने संग्रामपूर तालुका महसूल सेवक संघटना आज दिनांक 11/9/2025 रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करीत आहे। बरोबर। जर आज 11/9/2025 पर्यंत महसूल सेवक संघटना म्हणजे पूर्ण विदर्भ महसूल पूर्ण महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटना यांना जर चतुर्थ श्रेणी आजच्या तारखेत लागू न झाल्यास आम्ही उद्या म्हणजे 12/9/2025 पासून महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरासमोर कोराडी क्रीडा संकुल येथे धरणे आंदोलन करणार आहे। आणि ते धरणे आंदोलन बेमुदत असणार आहे, त्याला कोणतीही प्रकारची मुदत नसणार आहे, कारण आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही करणार आहे। आमच्या मागण्या अशा प्रकारच्या आहे की जो शासनाने आमच्यावर अन्यायकारक GR म्हणजे राजपत्र काढलेलं होतं 11/12/2024 ते राजपत्र काढलेलं होतं की त्या राजपत्र तात्काळ रद्द करण्यात यावं आणि चतुर्थ श्रेणीची मागणी ही मान्य करावी आणि आम्हाला तात्काळ चतुर्थ श्रेणी लागू करावी। चतुर्थ श्रेणी मान्य न केल्यास मान्य होईपर्यंत जोपर्यंत शासन आम्हाला चतुर्थ श्रेणी मान्य करत नाही तोपर्यंत सरसकट सर्व महसूल सेवक बांधवांना 30,000 रुपये महिना तोपर्यंत देण्यात यावा जोपर्यंत चतुर्थ श्रेणी होत नाही। आणि जो अन्यायकारक जो शासनाने केलेला आहे की दर 3 वर्षांनी 10% महसूल सेवक यांच्या मानधनात जे वाढ होईल तो बी GR शासनाने रद्द करण्यात यावा। आणि जे आमचे निवृत्त महसूल सेवक आहेत म्हणजे मागील जे कोतवाल होते आता नवीन महसूल सेवक आहेत त्यांचं नाव जे रिटायर झालेले आहेत त्यांना 15,000 रुपये पेन्शन म्हणून देण्यात यावे प्रति माह अशा मागण्या। आणि जो शासनाचा GR आहे लाजीरवाना 10 रुपये चप्पल भत्त्यासाठी तो 10 रुपयावरून 300 रुपये करण्यात यावे अशा या विविध प्रकारच्या मागण्या महसूल सेवक संघटनेच्या वतीने आम्ही इथं करत आहे। या मागण्या अत्यंत महत्वाच्या आणि आवश्यक गरजा असणाऱ्या मागण्या या महसूल सेवकांनी केलेल्या आहेत। आणि आजच्या दिवस हा एक प्रकारचा सरकारला अल्टिमेटम आहे आणि उद्यापासून ही सर्व कर्मचारी महसूल मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत। त्यामुळे एकंदरीत शासनाने तात्काळ या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे असं या निमित्तानं सांगते। कॅमेरामॅन सुरेश प्रल्हाद दातार, साक्षीदार न्यूज, संग्रामपूर।